नमस्कार मित्रांनो, भाजपाला देशात सर्वात मोठा धक्का. नरेंद्र मोदी आणि अमित शहा यांचा दारुण पराभव. भाजपा आता पराभवाची मालिका सुरूच ठेवणार. 2029च्या सत्ता बदलाचे संकेत मिळाले. नेमकं काय झालंय? कोणती निवडणूक होती ज्यामध्ये भाजपाने तन मन धन सगळंच लावलं तरीही त्यांचा दारुण पराभव झालेला आहे? नेमकं काय झालंय ते आपण सविस्तर बघणार आहोत. चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करून बेल आयकॉन प्रेस करा, म्हणजे रोज नवनवीन राजकीय आणि इतर सर्व घडामोडी तुम्हाला बघायला मिळतील. तर आपण सुरुवात करूया की नेमकं काय झालेलं आहे. गेल्या काही वर्षापासून भाजपा प्रत्येक निवडणूक जिंकत आहे. अनेक ठिकाणी विरोधी पक्षाला शून्यसुद्धा जागा मिळाल्या, तर अनेक ठिकाणी विरोधी पक्ष नेतासुद्धा बसला जात नाही. अनेक ठिकाणी भाजपाची एखादी सत्ता आहे, तर अनेक ठिकाणी मित्र पक्षांना सोबत घेऊन सगळीच राज्य त्यांनी पादक्रांत केली आहेत. परंतु आता जे काही गेल्या 2 ते 3 महिन्यापासून देशातलं वातावरण बदलत आहे. देशात न्यायमूर्ती सूर्यकांत यांनी तरुणांना जे झुरळ म्हटलं आणि त्यानंतर देशात जे तरुण आणि झेंजी ज्यांना बोललं जातं असे कमी वयाचे जे तरुण रस्त्यावर उतरले. अभिजित दिपके यांनी आंदोलन करून देशाच्या शिक्षण मंत्र्याचा राजीनामासुद्धा घेतला. तेच तरुण आता भाजपाविरोधात सगळीकडेच एकत्र व्हायला लागली आहेत का, असा प्रश्न निर्माण झालेला आहे. ज्या तरुणांसह राजकारणाशी काही संबंध नव्हता असे तरुण मोदींवर आणि भाजपावर सोशल मीडियाच्या माध्यमातून बरसत असताना आता भाजपाला या महत्त्वाच्या बिहारच्या निवडणुकीमध्ये दारुण पराभवाचा सामना करावा लागत आहे. आणि महत्त्वाची निवडणूक कारण भाजपाचे देशाचे राष्ट्रीय अध्यक्ष म्हणजेच नरेंद्र मोदी, अमित शहा हे ज्यांच्या नेतृत्वाखाली सध्या भाजपात आहेत असे नितीन वन यांच्या मतदारसंघातील ही पोटनिवडणूक. श्री नितीन यांनी जे काही भाजपाचे राष्ट्र अध्यक्ष म्हणून जबाबदारी घेतल्यानंतर ते राज्यसभेवर खासदार म्हणून गेले होते. त्यामुळे तेथे पोटनिवडणूक लागली आणि तेथे रणनीतिकार म्हणून प्रशांत किशोर हे देशात प्रसिद्ध आहेत. त्यांनी पोटनिवडणुकीसाठी आपला अर्ज भरल्यानंतर भाजप आणि जनसुराज्य हा त्यांचा पक्ष यांच्यात खरी लढत होणार होती आणि ती तशी झाली. पहिल्याच पासून आघाडीवर असलेले प्रशांत किशोर शेवटपर्यंत आघाडीवर होते आणि ते तब्बल 18 ते 19,000 मतांनी जिंकले. आणि भाजपाचा जो राष्ट्रीय अध्यक्ष असलेले त्यांच्या मतदारसंघात जी निवडणूक गेल्या 5 ते 6 वेळासुद्धा भाजपाने मोठ्या फरकाने जिंकली होती, ती आज मोठ्या फरकाने हरली. म्हणजेच आता भाजपाविरोधातलं वातावरण हळूहळू देशात निर्माण झालेलं दिसत आहे. त्यामुळे भाजपा आता पुढील काळात देशात शिल्लक राहणार का, असा सुद्धा प्रश्न विचारला जात आहे. त्यामुळे जागृत झालेली जनता आणि भाजपाने जे निष्प्रभ म्हणून केलेलं काम यावर आता जनता पुढील निवडणुकीसुद्धा भाजपाचा दारुण पराभव करेल का, याकडे लक्ष लागलेलं आहे. मित्रांनो, तुम्हाला काय वाटतं? अशीच पराभवाची मालिका आता भाजपाला घ्यावी लागेल का? तुम्हाला काय वाटतं? तुम्हीसुद्धा तुमच्या प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये जरूर कळवा. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.